अकोला जिल्हा संघटनेचा मी अध्यक्ष। आज जे सरकार आहे, माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, तसेच ही जे योजना सरकारने जे काढलेली आहे, खरंच सरकारचं कितीही कौतुक केलं ते कमी आहे। आज या योजनेमध्ये गरीब ज्या व्यक्तीची एक दिवसाची खायची सोय सुद्धा लागत नाही असा व्यक्ती आज या योजनेचा लाभ घेत आहे। सरकारने खूप चांगलं काम केलेलं आहे, सरकारचा याच्यामध्ये काही दोष नाही आहे, पण या योजनेचा जो लाभ मिळाला पाहिजे, जे शासन प्रणाली बाकीची जे ऑफिशियल कार्यालय आहेत त्याच्या समस्या तयार झालेल्या आहेत, जे कर्मचारी जे लोक आहेत हे या योजनेचा लाभ त्या मुलापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचं काम करत नाहीये। शासनाने आमचा मानवला 5 महिने आमचा कालावधी वाढवून दिला, त्याबद्दल सरकारचा धन्यवाद। हेच आमचे मायबाप, गरीबातला कुटुंबातला मुलगा एवढा मोठा शिक्षण घेतो, डिग्री घेतो, डिप्लोमा घेतो। डिप्लोमा जर घ्यायचा असेल तर कुठेतरी 30, 50, 60, 1 लाख रुपयापर्यंत खर्च जातो। ग्रॅज्युएशन जर करायचं असेल तर कुठेतरी खर्च जातो, आणि घरचे उद्या म्हणतात बाबा तू एवढा मोठा शिकला अजून कुठं काहीच नाही। पण सरकारने आम्हाला या योजनेमार्फत एक दिशा दाखवली की बाबा रे तुझं शिक्षण वाया गेले नाही, आम्ही योजना काढत आहे, तू त्याचा लाभ घे। खरंच खूपच चांगलं सरकार आहे। पण माझी सरकारांना एक विनंती नाही, मी सरकारांना हे सांगू इच्छितो की साहेब तुम्हीच आमचे शेवटचे मायबाबा। आम्ही जरी प्रायव्हेटली काम करू, तुम्ही आम्हाला मानधन देत आहे ना, आम्ही समाधानी आहे। आम्हाला नको 20,000, नको आम्हाला 50,000, तुम्ही जे मानधन आज देत आहात त्या मानधनामध्ये सुद्धा आम्ही काम करण्यास तयार आहोत। पण जे बाकीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ वेळोवेळी द्यावा। कोणतीही आमची जी तक्रार असेल त्यांनी ऐकून घ्यावी। या योजनेचा लाभ जर आम्हाला मिळाला साहेब तर आम्ही तुमच्या एवढे धन्यवाद कोणीच नाही। आमचे प्रशिक्षणार्थी हे शेतकरी आहेत, आमचा प्रशिक्षणार्थी कुठंतरी 10-3 काम करणारा व्यक्ती आहे, आमचा प्रशिक्षणार्थी मिस्त्रीच्या हाताखाली काम करणार आहे। तुम्ही आज त्याला एक शिक्षणाच्या मार्फत आणि शिक्षण असल्यामुळे आज त्याला योजनेचा लाभ दिला। याच्या व्यतिरिक्त चांगली गोष्ट कोणती नाही, सगळ्यात महत्त्वाची चांगली गोष्ट आहे साहेब, आम्ही तुमची जी योजना काढली त्याचं आम्ही पूर्ण स्वागत करतो। पण तुमच्या मार्फत या जे कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवा साहेब की जी योजना काढली त्यांच्यापर्यंत तो लाभ परिपूर्ण जावा। एवढीच आमची आजच्या मोर्चेतून तुम्हाला विनंती आहे। धन्यवाद।